शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयाची कर्जमाफी तर झालीच आहे, पण या आठवड्यात मोठी अपडेट येणार आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आजची महत्त्वाची बातमी म्हणजे आणि दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या आठवड्यापासून आणि या आठवड्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, की कर्जमाफीचा शासन निर्णय नेमका कधी येणार? कोणाला लाभ मिळणार? किती रक्कम माफ होणार? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व विषयांवर आणि सर्वात ताजे अपडेट पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते शेतकरी या योजनेबाहेर राहू शकता. तर मित्रांनो, मागच्या आठवड्यात अनेक शेतकरी कमेंट करत होते की सर, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, पण प्रत्यक्षात कर्जमाफी केव्हा होणार? आणि आता याच आठवड्यात या प्रश्नाचा मोठा अपडेट समोर आला आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. ही बातमी बाहेर येताच राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे आशेचे वातावरण निर्माण झाले. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कोणाला मिळणार लाभ? सध्या समोर आलेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज या योजनेमध्ये माफ केले जाणार आहे. म्हणजेच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कृषी कर्ज त्या तारखेपर्यंत बाकी आहे त्यांना या योजनेचा थेट लाभ मिळू शकतो. आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे ज्यांनी वेळेवर कर्ज फेडले अशा शेतकऱ्यांसाठी देखील प्रोत्साहन अनुदान देण्याची चर्चा सुरू आहे. ही गोष्ट अनेक शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे. आता या आठवड्यात काय नवीन अपडेट आले? तर या आठवड्यात सर्वाधिक चर्चा होत आहे की शासन निर्णय GR या आणि लाभार्थी यादी लवकरच येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार सरकारकडून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. बँकांकडून थकीत कर्जाची माहिती मागवली जात आहे आणि लवकरच अधिकृत पोर्टलवर यादी प्रकाशित होण्याची शक्यता आहे. म्हणूनच मित्रांनो, तुमचे आधार लिंक, बँक आणि 7/12 उतारा आणि कर्ज खाते हे सगळे अपडेट ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठलीही अडचण येणार नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, शेतकरी वर्षभर कष्ट करतो. कधी पाऊस साथ देत नाही, कधी बाजारभाव कोसळतो आणि कधी कर्जाचा डोंगर वाढतो. अशा परिस्थितीत ही कर्जमाफी योजना अनेक कुटुंबांसाठी मोठा दिलासादायक ठरू शकते. कमेंट करून नक्की सांगा, तुमच्या मते 2 लाखाची जी कर्जमाफी ती पुरेशी आहे का? तुमचे मत सरकारपर्यंत पोहोचवणे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आजचा सर्वात मोठा अपडेट असा की मागच्या आठवड्यापासून सुरू असलेला चर्चा आता या आठवड्यात आणखी वेगाने पुढे सरकत आहे. 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा झाली आहे आणि लाभार्थी यादी लवकरच येऊ शकते. अशाच रोजच्या ताज्या शेतकऱ्यांच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. आणि कर्जमाफी कोणाला मिळणार नाही मी तुम्हाला आता सांगतो. ज्या शेतकऱ्यांकडे घोडा, गाडी, बंगला आहे किंवा ते काबिल आहे, ते कर्ज भरू शकता, अशा मोठ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असे आश्वासन पहिले सरकारने दिलेले आहे. तर घोडी, गाडी, बंगलावाल्यांना कर्जमाफी भेटणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.